सांगली जिल्ह्यातील मिनी महाबळेश्वर म्हणजेच गुढे पाचगणीचं पठार पर्यटकांनी बहरले। सांगली जिल्ह्यातील शिराळा तालुक्याच्या पश्चिमेस नैसर्गिक देणगी लाभलेलं गुढे पाचगणीचं हिरवाईने नटलेलं पठार जिल्ह्यातील एक प्रसिद्ध पर्यटन स्थळ बनत असून हे ठिकाण पर्यटकांना खुणावत आहे। मिनी महाबळेश्वर म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या या पर्यटन स्थळावर पर्यटकांची मोठी गर्दी होताना दिसत आहे। कराड रत्नागिरी महामार्गावरील मेनी फाट्यावरून या पठाराकडे जाता येतं। सह्याद्रीच्या उंचच्या उंच पर्वतरांगा, हिरवाईने नटलेलं विस्तीर्ण पठार, दऱ्यांमधून कोसळणारे धबधबे आणि क्षणाक्षणाला खाली उतरणारे ढग अशी मन मोहून टाकणारी दृश्य सध्या गुढे पाचगणी पठारावर पाहायला मिळत आहेत। धुक्याची चादर, हिरव्यागार दऱ्या, घाटातील नागमोडी, वळण घेणारा रस्ता आणि थंडगार वाऱ्याचे झुळूक या सगळ्यामुळे गुढे पाचगणीच्या पठाराला मिनी महाबळेश्वर अशी नवी ओळख मिळत आहे। पावसाळ्यात या निसर्गरम्य पर्यटन स्थळाचं सौंदर्य अधिकच खुलून आल्याने पर्यटकांनाही त्याची मोहनी पडते। पाचगणी, गुढे, एसलेवाडी, आरळा मार्गे चांदोली धरण परिसरालाही जोडणारा हा मार्ग पर्यटकांसाठी अधिक आकर्षणाचा ठरत आहे। त्यामुळेच दररोज हजारो पर्यटक येथे निसर्ग सौंदर्याचा मनमुराद आनंद घेताना दिसतात। येथे गुढे बांबरवाडीचा सडा, प्रसिद्ध उलटा कडा, आरजूबाईचा माळ, पवनचक्की पठार, शिरसटवाडी घाट, सेल्फी पॉइंट, शूटिंग पॉइंट, 360 डिग्री व्ह्यू पॉइंट, वॉटरफॉल पॉइंट आणि सावंतवाडी स्टेप लँड अशा अनेक रमणीय स्थळांना पर्यटक मोठ्या उत्साहाने भेट देत आहेत। आणि या ठिकाणी अत्यंत सुंदर असे डोंगर आहेत, उंच उंच पठार। हे जे पठार आहे ते तुम्हाला महाबळेश्वरला तुम्ही जाता तिथेही मिळणार नाही। कुठल्याही पर्यटनाला गेला तरी ह्या गुढेच्या आणि पाचगणीचा जे आमचा मेनीखोऱ्याचं पठार आहे एवढं मोठं पठार तुम्हाला कुठेही मिळणार नाही। सर्वात महत्त्वाचं, प्रत्येक ठिकाणी गाडी जाते, 4 व्हीलर जाते, रस्ते एकदम सुंदर आहेत, चांगले आहेत, भले घाटातले आहेत पण सुंदर केलेले आहेत। त्याचबरोबर गुढ्यामध्ये बांबरवाडीच्या ठिकाणी आसूबाईचं मंदिर आहे, त्या ठिकाणी सडा म्हणतो आम्ही त्याला, अत्यंत हिडन तो एरिया आहे। आज आम्ही पहिल्यांदा पर्यटकांना दाखवला, पर्यटक अतिशय खुश झाले। त्या ठिकाणून संपूर्ण चांदोली व्याघ्र प्रकल्प दिसतो, त्या ठिकाणून चांदोली धरण दिसतं, त्या ठिकाणून कोल्हापूरचे डोंगर दिसतात, त्या ठिकाणून साताऱ्याचे डोंगर दिसतात। एवढ्या हाईटला आहे, प्रचंड धुकं असतंय, त्याचबरोबर जंगल आणि विंडमिल असा परिसर आहे। तिथून आम्ही जेव्हा पाचगणीत येतो तर पाचगणीमध्ये उलटा सडा आहे। उलटा कडा म्हणजे जेव्हा जर आपण एखादी कुठली वस्तू जर फेकली त्या हवेमध्ये तर ती रिटर्न मारते, आवाज केला तर तो रिटर्न येतो। अशा प्रकारे पाचगणीचा पठार आहे। तिथून उंच डोंगरावरून खालचे दिसणारा निसर्ग आहे। तिथून खाली आम्ही येतो सिरसटवाडी आणि सावंतवाडी ह्या परिसरामध्ये। अतिशय केरळ आणि काश्मीरला जसे डोंगर आहेत त्या ठिकाणचे जसे स्टेप लँडिंग आहे, असे सुंदर असे डोंगर आहेत जे आता महाराष्ट्रभर, देशभर ट्रेंडिंगवर आहे। जेव्हा आपण गुढे पाचगणी गुगलला टाकतो तर हे डोंगर येतात।